जय श्री राम, हर हर महादेव। आज तलोजा में एक ऐसी धरती पर हम आए हुए हैं जो संतों की धरती है। और यहाँ पर तलोजा में आने के बाद हमें हमारे मुंबईकर साहब जो बहुत ही सराहनीय कार्य कर रहे हैं। आप देख सकते हैं जैसे कि आप पीछे महाराज हैं। ये महाराज का जो मंदिर है पूरे महाराष्ट्र में अगर आप देखने जाओगे तो तलोजा में यहाँ पर मुंबईकर साहब ने बनाया हुआ है। इनकी संस्था है श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रस्ट। और धर्म की जागृति, राष्ट्र की जागृति, हिंदुत्व की जागृति के लिए दिन रात कार्य करते हुए मुंबईकर जी दिन रात एक किया हुआ है इन्होंने। और यहाँ पर अलग अलग प्रकार के आप जैसे युद्ध, जिस तरह से युद्ध कला का शिक्षण देते हैं, यहाँ पर धर्म की शिक्षण दी जाती है, शास्त्रों की शिक्षण दिया जाता है, संस्कारों को यहाँ पर बच्चों को यहाँ पर उसका शिक्षण यहाँ पर दिया जाता है। और मुंबईकर जी दिन रात जो है धर्म के प्रति प्रसार के लिए लगे हुए हैं। और ऐसी महान अनुभूति आज हमारे साथ एक महान ऐसी शख्सियत हमारे साथ हैं। और हम चाहते हैं कि मुंबईकर जी हमसे दो शब्द इस पूरे प्रतिष्ठान और संस्था के बारे में कहें। तो मैं चाहता हूं कि मुंबईकर जी आपसे निवेदन है, आप दो शब्द आप इस प्रतिष्ठान के बारे में बताएं। और आपकी जो ये यात्रा जो शुरू है, जो चल रही है धर्म की, इसमें आप कैसे आपका योगदान दे रहे हैं, आप हमारे दर्शकों को बताएं प्लीज सर। जय श्रीराम। माझं नाव गुरुनाथ श्यामा मुंबईकर। लहानपणापासून ओढ असलेली इतिहासाची ओढ, छत्रपती शिवाजी महाराज इयत्ता 4थी मध्ये जेव्हापासून आपला विषय आला तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हृदयात बसलेले आहेत। ज्यांनी जनतेसाठी एवढा केला, जाणता राजा म्हणून त्यांनी गोरक्षण केलं, महिलांना होणारे अत्याचार, आईला आईचा दर्जा दिला, महिलांना आईचा दर्जा दिला आणि आईची इच्छा म्हणून हे सर्व स्वराज्य निर्माण केलं। आणि मग आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे। तेव्हापासून मी धर्मकार्य करत गेलो। आपल्याकडे होणाऱ्या महिलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार हे सर्व बघता मुलींना कुठेतरी सक्षम बनवायला पाहिजे हा ध्येय संकल्प केला। मग घर घर जिजाऊ हा कार्यक्रमाला नाव दिला आणि घर घर जिजाऊ म्हणून कार्यक्रम राबवायची सुरुवात केली। गावगाव जाऊन मी मुलींना, लहान लहान अगदी 4-4 वर्षाच्या मुलीपासून तर अनलिमिटेड मुली म्हणजे वयस्कर मुलींना सुद्धा आपण प्रशिक्षण देतोय। माझी मुलगी त्याच्यासाठी दिवस रात्र सेवा करतोय आणि ती यांना पहिल्यांदा मुलीला ट्रेन केली, त्याच्यानंतर आता मुलीला ट्रेन करतोय। जवळजवळ 500 मुलींना तर तिने शिक्षण दिलंय आणि 100-125 मुली तर तिने तिच्यासारख्या बनवल्या, म्हणजे एवढ्या ट्रेन झालेल्या आहेत। तलवार, दानपट्टा, लाठीकाठी, भाला, नानचाकू असं सर्व प्रकार जे शिवकालीन युद्धकला असतात ते सर्व शिकवलं जातात। आणि त्यांच्या बुद्धीमध्ये लव जिहाद सारखा जो भूत पुढं शिरू नये याच्यासाठी पूर्ण तयारी आताच करून, लहानपणी आताच करून घेतो। म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर त्यांनी लव जिहाद मध्ये फसू नये अशा मुलींना आपण शिक्षण देण्याचं काम करतो। छत्रपती शिवाजी महाराज जर होते म्हणून आज आपण हिंदू आहोत, हे पहिला महत्वाचा विषय दिला। आणि जर नवतरुणांच्या जर आपला हिंदू जागृतीचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची गरज आहे। म्हणून मी इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला घेतला आणि तो स्वतःच्या जागेत घेतला, आता त्याला कुठं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून। तर मंदिर हा स्वतःच्या जागेत असतो तर स्वतः सेवा व्यवस्थित करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण जनतेला म्हणजे नवतरुण पिढीला जागृत करू शकता, त्यांचे चैतन्य निर्माण करू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून अगदी 9-10 वर्षाचा असल्यापासून कसं जागृत केलं, कसं संरक्षण केलं, गायीचं संरक्षण केलं, राजण्याच्या पाटलाचा चौरंग बनवला। म्हणजे आज जर तसा शासन असता तर एकही बलात्कार झाला नसता। आज आपलं शासन चुकीचं आहे, आपल्या शासनामध्ये चोर वाटा दाखवलेले आहेत, त्याच्यामुळे बलात्कारी हा थोड्या दिवसात बाहेर येतोय। 4-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय, महिलांवर अत्याचार करतो, आपण त्याला काय करतोय, बाहेर तर पोलीस स्टेशनला जमा करून देतोय, आंदोलन करतोय, पुन्हा तो बेलवर बाहेर येतोय। म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही, आपली मुलगी जीवानिशी जाते। म्हणून आम्ही हा निश्चय केला की आपल्या मुली सक्षम करा, त्यांना स्वतःचं संरक्षण द्या। एखाद्या नरामध्ये आम्हाला ती
स्वतःचं तुकडं न होता त्याचं 35 तुकडं करायची ताकद त्या मुलींच्या तयार केली. आणि ही गोष्ट मला आवडते. प्रत्येक गावगाव जाऊन मी ही जनजागृती करतोय. जे झोपलेले आहेत बघा, आपल्या दुसऱ्या धर्मापेक्षा आपल्याच धर्मामध्ये जे झोपलेले आहेत गांडू, त्यांना जागवण्याची गरज आहे. कारण आपल्या धर्माच्या विरोधात तेच जास्त बोलत असतात, ज्यांना त्या अभ्यास नसतोय, धर्माचा काही अभ्यास नसतोय. बघा तुम्ही प्रत्येक सोशल मीडियावर जे आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलणारे ते दुसरी लोक नसतात, आपलीच लोक असतात. कारण त्यांना आपल्या धर्माचा अभ्यास नाही, कुठेतरी धर्माचा अनुभव त्यांना नाही, त्याच्यामुळे ते या गोष्टी करत असतात. त्यांना आपण जागवण्याचा प्रयत्न करू, हा आपला संकल्प आहे. त्यासाठी मी धर्मकार्यासाठी 24 घंटे ऑन ड्यूटी आहे. अति उत्तम विचार हैं सर के। और अब तक जो भी इनकी जर्नी रही है, इन्होंने अपना पूरा जो जीवन है वो धर्म के प्रचार प्रसार और उसकी रक्षा के लिए किया हुआ है और लगा हुआ, और सतत उनकी जो यात्रा है इसी तरह से और बहुत ही दृढ़ जो इनका संकल्प है इसी तरह से आगे की तरफ बढ़ते जा रही है। तो मैं शुक्रगुजार हूँ सर का। आज ऐसी जो एक व्यक्ति का आज हम दर्शन ले रहे हैं, बहुत मुझे अच्छा लगा। साथ में हमारे नरेश नरसिंह साहब, ये भी इसी प्रकार से धर्म के प्रचार प्रसार में लगे हुए हैं। हमारे भरत भाई पटेल, ये भी धर्म के प्रचार प्रसार में लगे हुए हैं। हमारी टीम धर्म के प्रचार प्रसार में लगी हुई है, तो बहुत अच्छा लगा। और इसी तरह से ये जो भी धर्म का प्रचार प्रसार है और हमें गाइडेंस जो भी हमें मुंबईकर साहब से मिलता रहेगा, हमारी ऐसी आशा है। जय श्री राम, हर हर महादेव। जय